जय श्रीराम मंडळी. ठरल्याप्रमाणे म्हणजे अमेरिकेचं कोणत्याही गोष्टीचं नियोजन असतं. त्यामुळे त्यांचं जसं ठरलं होतं गेले 2-5 वर्षापासूनच त्या नियोजनानुसार त्यांनी इराणवर अखेर इस्रायलच्या माध्यमातून हल्ला केलेला आहे आणि अनेक तळ उद्ध्वस्त केले. एवढंच नव्हे तर मानवी वस्तीत हल्ले केले. मानवी वस्तीत त्यांनी बॉम्ब टाकलेले आहेत आणि त्यामध्ये लष्कर प्रमुख इराणचे गेलेले आहेतच, परंतु आयातुल्ला खामेनी जे आहेत तेही त्यामध्ये गेल्याचं आत्ता वृत्तवाहिन्या ज्या आहेत त्या सांगत आहेत. ह्याला अधिकृत इराणच्या वृत्तवाहिन्यांमधून दुजोरा मिळत आहे. मंडळी, आत्ता खरं सांगायचं अमेरिकेच्या विरोधात जनमत आहे. एकूणच प्रत्येक जण असं म्हणतो आहे की अमेरिका सगळ्याचा अतिरेक करत आहे. हे खरंच आहे. आज अमेरिका समजा आज जात्यामध्ये हे आहे तर सुपात दुसरे कोण आहेत, आणखीन उद्या तिसरं असणार आहे. म्हणजे अमेरिकेला कुठेतरी पायबंद घालावा लागेल. दुसऱ्या देशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकाऱ्याला कुणी अधिकार दिला? सगळी सूत्र अमेरिकेच्या हातात अमेरिकेला पाहिजे आहेत. मग अमेरिका स्वतःला जगाचा न्यायाधीश का मानते? असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. परंतु आयातुल्ला खोमेनी नंतर आले खामनेही असं त्यांचं नाव आहे खरं. तर खामेनींच्या विरोधात 6 महिने गेले वर्ष 6 महिने आंदोलन चाललं होतं आणि त्यामध्ये हजारो जण शहीद झाले आहेत, गेले आहेत. त्यांना ठार मारण्यात आलं का? आता खामेनी विरुद्ध आंदोलन सुरू होतं म्हणून. खामेनी हे कट्टर इस्लामिक हुकुमशहा, त्या हुकुमशे जोरावर त्यांनी राज्य केलं आणि त्यामुळे तिथल्या महिलांसह तरुण मुलांसह सर्वांनीच आंदोलन सुरू केलं, सर्वांनीच आंदोलन छेडलं आणि सामान्य माणूस त्यावर जागा झाला की आपल्यावर अत्याचार होत आहेत, जुलूम होत आहेत, स्त्रियांवर अनेक पायबंद होते, म्हणजे आहेत, अजूनही आहेत. अशा सगळ्याचा या आंदोलनाचा म्हणजे स्त्री जी आहे मुख्य तिथली, त्यांच्या मुलाखती अनेक जर पाहिल्या तर स्त्री ही तिथली सगळ्या म्हणजे बंधनामध्ये होती. तिला अजिबात शिक्षणासह कोणत्याही गोष्टीला अधिकार अजिबात नव्हते. तर अखेर अशा हुकुमशहाचा अंत हा दुर्दैवरित्या असा होतोच. अगदी लिबियापासून जॉर्डनपासून आपण सगळे देश जर घेतले तर सगळ्याचा अंत अखेरीस हुकुमशहाचा अंत हा असाच होतो. फक्त हुकुमशहा जिवंतपणे त्याच्या हयातीत मात्र राज्य करत असताना असा कधी विचार करत नाही की आपला अंत असं दुर्दैवीच होणार आहे. आपण जुलूम करता कामा नये, लोकशाही पद्धतीने राज्य चालवलं पाहिजे असं तो विचार करत नाही. खामेनींचं हेच झालं की त्यांचाही अतिरेक झाला. त्यामुळे त्यांच्या विरोधातलं जे वातावरण होतं, तप्त वातावरण, त्या वातावरणाचा फायदा अमेरिकेने घेतला. ही संधी तुमचं शत्रू राष्ट्र विरोधक न साधेल तरच नवल. त्यामुळे तुमच्या राष्ट्रामधील तुमच्या विरुद्ध वातावरण, तुमच्या विरुद्ध गेलेलं जनमत, ते तुम्ही किती चिरडण्याचा प्रयत्न केला तरी मग अमेरिकेसारखा बलाढ्य देश संधी साधत असतो, त्यांना हाताशी घेऊन तुमचा निपात करणार असतो. हे प्रत्येक हुकुमशाही लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली हुकुमशाही प्रवृत्ती ही सोडून दिली पाहिजे. याआधी लिबिया असेल, जॉर्डन असेल, सिरिया असेल, अनेक देशाच्या बाबतीत हेच झालेलं आहे. आता व्हेनेझुएला हा लोकशाही देश होता, परंतु अमेरिकेला जग अंकित करायचं आहे. आता बाकीच्यांचं काय? मग रशियाचं काय? पण रशियाला अमेरिका दबून आहे, दचकून आहे. रशियाची ताकद अमेरिका ओळखून आहे. साधारणपणे रशियाच्यामध्ये गप्प काय? रशियाने कालच सांगितलं होतं की तुम्ही यांच्यावर हल्ला करू नका, अमेरिकेला सांगितलं. पण अमेरिका हे सगळं इस्रायलच्या आडून करत आहे. त्याला एक इस्रायल चांगलं माध्यम मिळालेलं आहे आणि थेट रशियाला अमेरिका कधी अंगावर घेणार नाही, शक्यतो अंगावर घेणार नाही. कारण रशियाची ताकद ही युद्धसामग्रीमध्ये, लष्करामध्ये लष्कराच्या तुलनेने म्हटलं आपण तर अमेरिकेच्या लष्करापेक्षा अधिक ताकद ही रशियाची आहे आणि ते अमेरिकेला माहीत आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनच्या लढाईमध्ये अमेरिकेने जो भाग घेतला तो अप्रत्यक्ष घेतला, प्रत्यक्ष भाग घेतला नाही. अन्यथा
रशियाची ताकद जर अमेरिकेने ओळखली नसती, जरा जरी अमेरिकेपेक्षा कमी ताकद असती, तरी देखील थेट युक्रेनच्या बाजूने अमेरिका उतरली असती, युद्धामध्ये भाग घेतला असता आणि रशियाच्या विरोधात थेट लढाई केली असती. परंतु अमेरिका रशियाची ताकद ओळखून आहे, परंतु रशिया तर विचार करत असेल की आपल्या स्वार्थाआड अमेरिका येते आहे का, कारण स्वार्थाआड येत नाही आहे तोपर्यंत ते काही करणार नाही आहे. ही मोठी राष्ट्र जी आहे त्यांचं एकच आहे की आपल्या स्वार्थाआड येणारा जो आहे त्याला ते बाजूला करतात. आणि स्वार्थाच्या आड एकदा आलं, स्वार्थ साधणं जे आपलं बंद झालं की मग मात्र समोरच्याला ते सोडत नाही, मग विचार पुढचा मागचा करत नाही. आता तिसरं महायुद्ध होईल का, तर लगेच तिसरं महायुद्ध म्हणून होणार नाही. ह्याचं कारण प्रत्येक देश हा कुठल्या ना कुठे गुंतलेला आहे. आता हे आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेले आहे. तेल संकट असेल, पाण्याचं संकट असेल, अंतर्गत कलह असेल, अर्थकारण असेल, महसुली तूट असेल, कर्जबाजारीपणा असेल, ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक देश कोणता ना कोणता देश हा अडकलेला आहे. आणि अशा स्थितीमुळे लगेच तिसरं महायुद्ध पेटेल असं मात्र होणार नाही. आता 57 देश आहेत, मुस्लिम राष्ट्र 57 आहेत, त्यांना काय आवडेल अशातला भाग नव्हे. हे इराण हे शिया राष्ट्र आहे, शिया मुस्लिम राष्ट्र होतं, परंतु तिथे त्याच्या बाजूने इथं सगळी मुस्लिम राष्ट्र आहेत का, तर आता थेट भूमिका बाजूने फक्त अफगाणिस्तानने घेतलेली आहे. बाकी अजून तरी मुस्लिम राष्ट्रांनी थेट बाजू घेतलेली नाही. ते बाजू नसतील का, तर मनाने खरं तर बाजूने ते असतीलही, पण प्रत्येकजण एकतर कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अमेरिकेचा आश्रित आहे किंवा त्यांनी काहीतरी कर्ज घेतलेलं आहे म्हणा, देणेकरी आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अमेरिकेमध्ये गुंतलेला, अमेरिकेच्या ओझ्याखाली गुंतलेला आहे, उपकाराच्या ओझ्याखाली गुंतलेला आहे, दबलेला आहे. त्यामुळे ते तसा आवाज करणार नाही. आणि म्हणून ते धर्म म्हणून किंवा धर्मयुद्ध म्हणून हे होईल असं नाही. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची वाटचाल करण्यासाठी तिसऱ्या महायुद्ध लगेच होईल असं नाही, होणारच नाही असं नव्हे, त्याला खूप कालावधी जाईल. तर आज तरी सगळे देश असं नव्हे की आम्हाला काही नाही तर थेट आपण युद्ध करूया, आपल्या देशात काही व्याप नाही आहेत, काही कोणत्याही गोष्टी अडचण नाही आहे, समस्या नाही आहेत, असं नाही. स्वतः इराण गेले 2-3 वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप संकटात होता. इराण हे तेलाच्या दृष्टीने समृद्ध राष्ट्र, इंधना दृष्टीने समृद्ध राष्ट्र, पण फक्त तेल आणि जर हे बघितलं, इंधन बघितलं, तर बाकीच्या गोष्टी लागत नाहीत का, सगळ्या गोष्टी लागतात. ह्या सगळ्यामुळे ह्या इराणवर अनेक राष्ट्रांनी, अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी निर्बंध लादले होते आणि अमेरिकेने त्याचे आरोप करतो हुकुमशाह आहात, मानवतेविरुद्ध वर्तणूक आहे. आणि त्यात त्यांना एक झालं की संधी अशी अमेरिकेत सत्ता आली की इराणमधलं त्यांच्या विरुद्ध निघालेलं जन आंदोलन, मुख्य स्त्रिया रस्त्यावर आल्या. मुख्य काय गोष्ट आली की स्त्रिया रस्त्यावर आल्या. ज्या देशामध्ये स्त्रिया, माता भगिनी रस्त्यावर येतात, तरुण मुली रस्त्यावर येतात त्या सरकारविरोधात, ते सरकार फार काळ टिकत नाही. त्यांचा रोष हा समजून घ्यायला पाहता खामेनींनी आणि वेळीच आवर घालायला पाहता. त्यांच्यावर उदटपक्षी त्यांची हत्या करण्याऐवजी, त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याऐवजी हे त्यांच्याशी सामोपचाराने घ्यायला पाहिजे होतं, समजुतीने घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांना अधिकार प्रदान करायला पाहिजे होते. तुम्हाला काळासोबत का जाता आलं नाही? इराणच्या हुकुमशाहांना काळासोबत का जाता आलं नाही? जे राष्ट्र काळासोबत जाणार नाही ते टिकणार नाही, जो समाज काळासोबत जाणार नाही तो टिकणार नाही. तुम्हाला आधुनिकतेचा स्वीकार करावाच लागेल, काळासोबत जावंच लागेल. तुम्ही जर मोबाईल वापरताय, TV वापरताय, गाड्या वापरताय, याचा तुम्ही आधुनिकतेचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही आजारी पडलात की तुम्ही सगळ्या ॲलोपॅथीचे उपचार घेताय, मग तुम्ही आधुनिकतेचा स्वीकार केलेला आहे. मग विचारसरणी तुमची बुरसटलेली का? स्त्रियांवर निर्बंध का? त्यांच्यावर आचरण पूर्वीसारखंच करा असं तुमची अंधश्रद्धा का? ह्यासाठी त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करायला पाहिजे आणि स्त्रियांना अधिकार प्रदान करायला पाहिजे होते, स्वातंत्र्य द्यायला पाहिजे होतं. ती आयातुल्ला खामेनींची मोठी चूक की देशातलं आंदोलन चिडून टाकणं, ते तुम्हाला परिणाम भोगावेच लागतात आणि ते त्याला परिणाम भोगावे लागले. अमेरिका निर्दोष ठरत नाही.
आज अमेरिका बघा, लक्षात घ्या, अमेरिकेने लिबिया सिरियापासून अनेक राष्ट्र, त्या अगदी व्हेनेझुएला असेल, जॉर्डन असेल, ही सगळी राष्ट्र आहेत, त्यांना अंकित अमेरिकेने केलेलं आहे. तिथं अमेरिकेने बावलं बसवलेलं आहे, स्वतःच्या नियंत्रणात राहील, शब्दाबाहेर जाणार नाही असा मनुष्य बसवलेला आहे. पण अशी सत्ता तिथे आता आहे. मग असं असताना अमेरिकेला सगळं जग आपल्या हातातलं बावलं बनायला पाहिजे अशी इच्छा अमेरिकेची आहे. परंतु हे पूर्ण होणार नाही. ह्याचं कारण प्रत्येक गोष्टीला म्हणजे अतिरेकाला हा अंत असतो. त्यामुळे आज जग नेमकं कोणत्या दिशेने जातंय, यामध्ये सगळ्यामध्ये गरीब माणूस भरडला जातो, सामान्य माणूस भरडला जातो. गरीब राष्ट्र जी आहे ती भरडली जातात. दोन मोठ्या हत्तींच्या झुंजीमध्ये होतं काय, नुकसान कोणाचं होणार आहे, तर लहान प्राण्याचं नुकसान होणार आहे. बाकी जंगलाचं, बाकी साधन सामग्रीचं नुकसान होणार असतं. तर हत्ती आहे तो सगळं तुडवत जाणार आहेत, त्यांची झुंज आहे ती. ह्या सगळ्यामध्ये नुकसान कुणाचं होणार आहे, तर सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे, गरीब राष्ट्रांचं नुकसान होणार आहे, समाजाचं नुकसान होणार आहे. कारण ह्यांच्या महत्त्वांशाला कुठेतरी लगाम बसला पाहिजे, ही मात्र खरी गोष्ट आहे. ह्यातून हुकुमशाही काही शिकणार का, बाकीचे हुकुमशाह आहे ते काही शिकणार का, अशी गोष्ट आहे. खरं तर जगातली हुकुमशाही, कोणत्याही देशाची हुकुमशाही ही संपली पाहिजे आणि लोकशाही तिथे प्रस्थापित झाली पाहिजे. आता एकच आहे, ती लोकशाही कोणाच्या अंकित असता कामा नये, ती स्वतंत्र असली पाहिजे. आता इथे इराणमध्ये समजा आता खामेनी गेले, त्यांच्याऐवजी कोण जाणार आहे तिथे, दुसरं जो येईल तो अमेरिकेच्या अंकित असणार आहे. आणि मुख्य गोष्ट अशी की इराणच्या हातात समुद्री मार्ग होता. हा समुद्री मार्गाने रशियाची वाहतूक होते, चीनची वाहतूक होते, भारताची वाहतूक होते आणि अमेरिकेची वाहतूक होते. हा समुद्री मार्ग जो आहे तो अमेरिका स्वतःच्या हातात पाहिजे आहे. आता रशिया आहे हे सगळं ओळखून आहे, रशियाला हे सगळं माहिती आहे, पण त्यांच्या स्वार्थाआड येत नाही म्हणून रशिया गप्प आहे. तो समुद्री मार्ग आहे तो रशियासाठी खुला आहे आणि अमेरिका रशियाला बंद अशी समुद्री मार्ग रोखून धरणार नाही. रशियाची ताकद अमेरिका ओळखून आहे. कदाचित त्यांची फिक्स मॅचिंग आहे का, मॅच फिक्सिंग आपण म्हणतो, तसं येऊ शकेल की खामेनींची उपयुक्तता संपली असेल तर रशियाला पण ते नको असतील, म्हणून रशिया अद्यापर्यंत गप्प आहे का. आता पुढे काय होते रशिया लक्ष ठेवून नक्की असणार आहे. म्हणून जो इराणचा व्यापार आहे ते व्यापारामध्ये कुठेही रशियाला अडथळा येणार नाही याची रशिया काळजी घेणार. तर समुद्री मार्ग आहे, समुद्री तळ आहेत, तर ते इराणचे तळ अमेरिका ताब्यात घेणार. पण ते रशियाला रोखेल का, तर रशियाला अमेरिका रोखू शकत नाही. आज रशिया लष्करी सामग्रीमध्ये नक्की अमेरिकेच्या पुढे आहे, हे निसंशय. त्यामुळे ही मोठी जी राष्ट्र असतात, अमेरिका, रूस म्हणजे रशिया, चीन, ही एकमेकाची ताकद ओळखून असतात, तसे एकमेकाच्या वाटेत जात नाहीत आणि त्यांचं सगळं आपापसात ठरवून झालेलं असतं. त्यामुळेच अद्याप रशिया केवळ अमेरिकेला धमकावतोय, सांगतोय, अजून उतरलेलं नाही आणि उतरेल असं वाटत नाही. कारण आता युद्ध जर खामेनी गेले, दुसरा तिथे व्हेनेझुएलासारखा दुसरा राज्यकर्ता आला म्हणजे अमेरिका नेमणार आहे, तर सगळं शांतता होऊ शकेल, शांतता निर्माण होऊ शकेल. पण ही शांतता तात्पुरती नको, तो जगात पूर्णपणे शांती प्रस्थापित व्हायला हवी. मनुष्याला चांगल्या तऱ्हेने जीवन जगता यायला हवं. कारण युद्धाने काही साध्य होणार नाही. ही अहंकारची लढाई असते, महासत्तेसाठी, अधिकारासाठी ही लढाई असते. त्यामुळे जगाला काय हवंय, तर जगाला युद्ध नको आहे. जग वाचायचं असेल, माणूस वाचायचा असेल आणि माणूस पण टिकवायचा असेल तर शांती हवी, शांतीची प्रस्थापना हवी. युद्धाने काही साध्य होणार नाही. युद्धाने केवळ प्रतियुद्ध होणार आहे आणि हिंसा होणार आहे. आणि या हिंसेने काय होणार आहे, हिंसेने जग नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे युद्ध नको तर शांती हवी. परंतु ह्यातून शिकण्याची खूप आहे की हुकुमशहांनी आता आपली प्रवृत्ती बदलायला हवी, मार्ग आपला बदलायला हवा आणि लोकशाहीचा मार्ग, आधुनिकतेचा मार्ग, उदारतेचा मार्ग हा स्वीकारायला हवा. मंडळी,
यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐका द्यावं. धन्यवाद. जय हिंद.